आमच्या वाड्यातनं म्हणजे आत्याकडनं दररोज सकाळी तातोबा दुधात जरा देखील पाणी न घातलेला अगदी निरश्या दुधाचा तांब्या गुरुजींना शाळेकडे नेऊन देत असे आणि बरोबर 7:30 वाजता तो गुरुजींना चहा आणि खायला आणून द्यायचा. त्यावेळी माझी आई, गुणा काकू, मंगी काकू आणि कमळी काकू देखील त्यांना काही ना काही खायला पाठवत असत. तसं दुपारी आमची शाळा सुटली की तातू पुन्हा त्यांना जेवण आणून द्यायचा. परंतु पुढे पुढे गुरुजी दुपारी आम्हा मुलांबरोबर वाड्यावर येऊन आजी आणि आत्याबरोबर जेवायला लागले आणि जेवण आटोपल्यानंतर आजी पान खात असताना ते आजीबरोबर बसून विडीचे 2 झुरके मारून तिथेच भिंतीला टेकून हलकीशी डुलकी काढून पुन्हा मुलांबरोबर शाळेत येत असत. तसंच शाळा सुटली की त्या आम्हा मुलांबरोबर वाड्यावर येऊन जेवून मग शाळेत झोपायला जात असत. वामन गुरुजींचा आपला हा दिनक्रम कधीही चुकला नव्हता. कधी आमच्या दौलती काका, लिंबोणी काका, राम काका, सदप्पा काका आणि इतर शेतकऱ्यांकडनं त्यांना दुपारच्या जेवणाचं आमंत्रण असे, पण गुरुजी ते आमंत्रण नम्रतापूर्वक नाकारत. ते कधीच कोणाच्या घरी जेवायला गेले नव्हते. कधी कोणी त्यांना आग्रहानं गोडाधोडाचा डबा शाळेत आणून दिला तर ते तो डबा आत्या आणि आजीबरोबर बसून खात असत. आमचे गुरुजी एक आदर्श गुरुजी होते. तसे कधी ते रात्री आमच्या किंवा मंगी काकूंच्या किंवा कमळी काकूंच्या चुलीकडे बसून देखील भाकरी खात असत. आमचे नेहमी कटकट करणारे शिवा काका देखील गुरुजी त्यांच्या पंक्तीला असले की घट्ट दह्याची वाटी आणि गुळाचा खडा त्यांच्या पानात ठेवायला सांगत आणि असं आपलं जेवण आटपलं की ते विडीचे 2 झुरके मारून आमच्या रामदास काकांचं एखादं भजन ऐकून कधी सर्वांशी गप्पा मारून नंतर खूप उशिरा तातूनं त्यांना दार उघडून दिलं की कंदील घेऊन शाळेकडे झोपायला निघून जात असत. मी लहानपणी साने गुरुजींचं पुस्तक वाचलं होतं आणि त्यावेळी माझ्या बाल आयुष्यातलं ते मला अत्यंत आवडलेलं असं पहिलं पुस्तक होतं. आजसुद्धा मला ते आवडतं. बालपणी मी विचार करत असते की हे साने गुरुजी असतील कसे. त्यांचं ते असामान्य कर्तृत्वानं उजळलेलं सामान्य जीवन मला त्यावेळी अगदी भारावून टाकत होतं. आजसुद्धा कोणाचीही असामान्य कर्तृत्व मला भारावून टाकतात. माझ्या उमलणाऱ्या आयुष्यात आचार्य अत्रे यांना एक विशेष स्थान आहे. ते माझे अत्यंत आवडते लेखक होते. आज देखील मला वाटतं शालेय जीवनात प्रत्येक विद्यार्थ्याला चांगलं शिक्षण मिळणं हे आदर्श आईवडील मिळण्या इतकंच भाग्याचं देखील असतं. आईवडील आपल्या मुलांना सुरक्षित जीवन आणि चांगले आदर्श देतात. तसंच शालेय जीवनातला प्रत्येक शिक्षक हा विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनाच्या वाटचालीचा मार्ग दाखवून त्यांना सुखरूप ते पहिलं तरी नेऊन पोचवतात. एखाद्या विद्यार्थ्यानं आपल्या देशाचं चांगलं नागरिक व्हावं का वाईट हे त्याच्या आईवडिलांप्रमाणे शिक्षकांवर सुद्धा अवलंबून असतं. म्हणूनच शिक्षक हे आईवडिलांइतके देवतुल्य असतात. ते आमच्या बालपणी रहीम मास्तरांच्या अशा हीन वागण्यानं आम्हा मुलांच्या मनात कळत नकळत शिक्षकांबद्दल एक आढी बसली होती. परंतु जेव्हा मी आमच्या वामन गुरुजींच्या सहवासात आले तेव्हा जाणवलं की साने गुरुजी अगदी आमच्या वामन गुरुजींसारखे असावेत. आत्तासुद्धा मी हे लिहित असताना अर्धी विडी आपल्या कोटाच्या खिशात ठेवून नंतर त्या विडीचे 2च झुरके घेणारे ते आमचे वामन गुरुजी माझ्या डोळ्यांसमोर उभे राहतात आणि माझे हात विनम्रतेनं आपोआप जोडले जातात. या अर्ध्या विडीचे 2च झुरके घेणाऱ्या आमच्या गुरुजींनी आम्हा विद्यार्थ्यांचं शालेय जीवन आपल्या मार्गदर्शनानं फुलवलं होतं. एखाद्या सरस्वतीच्या पवित्र पुजाऱ्यानं आपल्या पवित्र हाताने उदात्तपणे ज्ञानदान करावं तसं त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांना ज्ञानदान केलं होतं. त्यांच्याच प्रयत्नांनी आम्ही विद्यार्थी यशाच्या एक एक पायऱ्या चढत वर गेलो आणि नंतर आमची ध्येय आम्ही साध्य केली. आमच्या साध्या लहानशा मांजरीवाडीतले हे आमचे वृद्ध वामन गुरुजी जगाला माहीत देखील नसतील, परंतु ते आम्हा मांजरीवाडीतल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या हृदयात नेहमीच आदराचं स्थान मिळवून राहिलेत आणि राहतील सुद्धा. वामन गुरुजी आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना अत्यंत तन्मयतेनं शिकवत असत. तसे आमचे रहीम मास्तरसुद्धा आम्हाला शिकवत, पण त्यांनी कुठल्या विद्यार्थ्याकडे नीट लक्ष दिलेलं नव्हतं. एका साध्या शब्दाचे अनेक शब्द असतात. उदाहरणार्थ डोळा याचा दुसरा शब्द म्हणजे चक्षु, नयन, नेत्र. म्हातारा या शब्दाचा दुसरा शब्द वृद्ध किंवा बुजुर्ग. मराठी शब्दांना असे अनेक पर्यायी शब्द असतात हे आम्हाला माहीतसुद्धा नव्हतं.
गुरुजींनी आमच्या प्रत्येक वर्गाला नीट सांभाळलं होतं. ते 7वीच्या वर्गाला अगदी जीव तोडून शिकवत. आमच्या प्रत्येक वर्गाचा अभ्यास मागे राहिला हे त्यांना समजत होतं, म्हणून मधल्या सुट्टीतसुद्धा ते जराही विश्रांती न घेता आम्हा पोरांना शिकवत असत. गुरुजींनी आपली वळकटी वर्गाच्या एका कोपऱ्यात ठेवली होती आणि त्या वर्गाच्या कोपऱ्यातच ते झोपत. त्यांच्या त्या कळकट पत्र्याच्या पेटीत एक धोतर, एक चादर, एक खांद्याकडे उसवलेला जांभळट रंगाचा स्वेटर आणि 2 पांढरे शर्ट होते. आता गुरुजी एकटे होते, त्यांना पगार होता, तरी ते अशा गरिबीत का राहत होते याचंच आजीला आणि आमच्या सगळ्या वाड्याला आश्चर्य वाटत असे. एकदा माझ्या आजीनं त्यांना विचारलं, तेव्हा लोकमान्य टिळक, महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचा सिद्धांत डोळ्यासमोर ठेवणारे ते गुरुजी म्हणाले, मी एकटा आहे आजीबाई आणि माझा खर्च फार कमी आहे. आता मी एखादी मान्यवर व्यक्तीसुद्धा नाही की जेणेकरून काही माझा उपयोग समाजाला होईल. म्हणून मी माझा पगार झाला की एक ठराविक रक्कम अपंग निधीला म्हणजे अपंग लोकांना सांभाळणाऱ्या संस्थेला पाठवतो आणि अनाथालयालासुद्धा काही रक्कम पाठवतो. ते ऐकून माझी आजी म्हणाली, अहो गुरुजी, तुम्ही तुमच्या वृद्धत्वाचा विचार केला आहे ना. उद्या शाळेची नोकरी गेली तर तुम्ही पुढे काय करणार? तुमचं लग्न झालं असतं, तुम्हाला मुलं बाळं असती तर गोष्ट वेगळी होती. मी जसं आत्ता माझ्या मुलाबाळांच्या खांद्यावर बसून खाते तसे तुम्ही खाल्लं असतं, पण तेही तुमच्याजवळ नाही. तेव्हा आता असे संस्थेला पैसे न वाटता 4 पैसे बँकेत ठेवा, तशानं उद्या ते तुमच्या कामी येतील. आजीबाई, मला आपलं बोलणं पटतं आहे, पण माझ्या एकट्याच्या जीवाच्या सुरक्षेपेक्षा मी अनेक लोकांना चिमूटभर आधार देतो ही भावना मला उद्याची चिंता नाही करू दे. तशीच वेळ आली ना तर मी एखाद्या अनाथाश्रमात जाऊन राहीन. तसंच आजीबाई, मी कुष्ठरोग्यांच्या संस्थेला सुद्धा थोडी मदत करतो. त्या सगळ्यांना आपल्या मदतीची फार गरज आहे हो. माझी आजी त्या गुरुजींच्या पांढऱ्या शुभ्र दिव्य वलयाकडे बघत राहिली आणि नंतर हलकेच पुटपुटली, हे सगळं तुम्ही आमच्या शिवाच्या समोर बोलू नका गुरुजी. एकदा असंच गुरुजी आणि आजी बोलत असताना आजी त्यांना म्हणाली, गुरुजी, आता आमचा दौलती, लिंबोणी किंवा राम तुम्हाला कधी जेवायला बोलवतात, पण तुम्ही कधीच त्यांच्याकडे जात नाही. हा त्यांचा अपमान नाही का? गुरुजी, कोणी मायेनं बोलवलं तर त्याचा मान ठेवून आपण जावं. मी सुद्धा कोणाकडे मला आमंत्रण असेल तर जाते. मी तुम्हाला गावभर जायला नाही सांगत, पण ठराविक घरी जायला काहीही हरकत नाही. तेव्हा गुरुजी एकदम म्हणाले, आजीबाई, हे माझ्या लक्षातच आलं नाही. यापुढे असं होणार नाही. मी कुणाच्या निमंत्रणाचा अव्हेर करणार नाही. नंतर कोणी त्यांना जेवायला बोलवलं की ते जात असत. त्यामुळे गुरुजी आमच्या गावच्या अधिक जवळ आले होते. आमचे दौलती काका गुरुजींना फार चांगला मान देत. त्यामुळे अनेक वेळा गुरुजी दौलत काकाच्या चुलीजवळ बसून जेवत आणि नंतर विडीचे 2 झुरके घेऊन आमच्या वाड्यावर येत. एकदा दौलती काका गुरुजींना म्हणाले, गुरुजी, तुमची तत्व बाजूला ठेवून असे विडीचे 2च झुरके मारू नका, ते बरं दिसत नाही राव. विडी शिलगवली ना की अख्खी ओढावी. आणि त्यांनी आपल्या जवळचं एक विडीचं बंडल त्यांना दिलं. तसं ते न घेता नम्रतापूर्वक नकार देत दौलती काकांना खाली मान घालून ते म्हणाले, अहो राव, आपण एक सधन शेतकरी आहात. आपली एका वेळी संपूर्ण विडी ओढायची लायकी आहे, पण माझी लायकी फक्त 2 झुरके घ्यायची. काय आहे, गाढवानं कधी वाघाचा मुखवटा घालू नये की ओरडलं की त्याचं पितळ पडतं उघडं. तसं माझं होऊ नये असं मला वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पैशावर अशी चैन करणं मला शोभत नाही. तेव्हा मी आपलं माझ्या वेडीचे 2 झुरके घेणं योग्य आहे. आता आमच्या दौलती काकांना गुरुजींचं रामायण समजलं का नाही देव जाणे, पण त्यावेळी ते मान हलवत स्वतःशी पुटपुटले, विडीच्या 2 झुरक्याचं हे एवढं रामायण असतं हे मला माहीतच नव्हतं. पण त्यानंतर मात्र त्यांनी गुरुजींना त्या विडीच्या 2 झुरक्यांबद्दल काहीही कधीही विचारलं नाही. मनात मात्र म्हणाले, दरिद्री ते दरिद्री. आता कधी दौलती काका त्यांना एखादं विडीचं बंडल जबरदस्तीनं देत, ते गुरुजी घेतही असत. पण त्या बंडलातल्या विड्या असताना दुसरं बंडल दिलं की ते नम्रतापूर्वक नकार देत आणि म्हणत, माझ्या पूर्वीच्या विडीच्या बंडलात अजून 3 विड्या शिल्लक आहेत, त्या संपल्यानंतर मी हे दुसरं बंडल घेईन.
तसं पुन्हा गुरुजींचं रामायण सुरू व्हायला नको म्हणून दौलती काका जास्त काही बोलत नसत. गुरुजींना तातू शाळा शिकत नाही याचं फार आश्चर्य वाटत असे, वाईटसुद्धा वाटत असे. त्याबद्दल त्यांनी माझ्या आजीजवळ, आत्याजवळ, नागो काका आणि मंगी काकूंच्या जवळसुद्धा ते बोलले. त्यावेळी सगळ्यांनी त्यांना सांगितलं की गुरुजी, आम्ही त्याला कितीही सांगितलं तरी तो आमचं ऐकत नाही. त्याला असं जनावरात रमणं आवडतं. माझी आजी त्याच्यावर म्हणाली, नाहीतरी गुरुजी, वाड्यातल्या जनावराजवळ कोणीतरी हवंच ना, तर तो असतो तातू, त्यात काय बिघडलं. अहो गुरुजी, आमच्या आराचे लवकुशसुद्धा तोच सांभाळतो. पण आम्हाला वाटतं तातूनी थोडं तरी शिकावं, पण तो महाद्वाडपोर कुणाचं ऐकतच नाही. ती एक गोष्ट सोडून तो सगळं ऐकतो आमचं. आणि गुरुजी, अहो आमचा तातू शिकला काय आणि शिकला नाही काय, त्याला आयुष्यात काही कमी पडणार नाही, कारण नागोची शेतीवाडी त्याचीच आहे ना, त्याला कुठे बाहेर जायचं आहे नोकरीला. आजीबाई, आपण हे फार चुकीचं बोलताय बरं का. हे बघा, प्रत्येक व्यक्तीला अक्षर ओळख ही हवीच. ती जर नसेल तर आयुष्याला काहीही अर्थ नाही. अहो, वाचनानं भावनांचा आविष्कार जाणवतो, कवितेनं निसर्ग समजतो, गवताच्या तृण्याचं वाऱ्यानं हलणं काय आहे ते जाणवतं. आणि त्या सगळ्या भावनांपासून हा तातू वंचित आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. तसं त्यांच्या बोलण्यावर वैतागलेली आजी त्रासून म्हणाली, असं म्हणता तर गुरुजी तुम्ही त्याच्याशी बोला, त्यांनी तुमचं ऐकलं तर तुम्ही त्याला शिकवा. त्यासाठी आमच्या कोणाची कसली हरकत नाही. पण आत्ता तो आराच्या लवकुशकडे गेलाय. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तातू नेहमीप्रमाणे दुधाचा तांब्या घेऊन गुरुजींकडे गेला. तेव्हा त्यांनी त्याला आपल्या जवळ बसवून घेतलं आणि विचारलं, बाळ तातोबा, तुझी इतर भावंडं शिकत असताना तू का नाही शाळेत येत? अरे शिक्षण हे अमृत आहे. हे शिक्षणरूपी अमृत जो प्राशन करतो तो जीवनात यशस्वी होऊन अमर राहतो. कवी आपल्या कवितारूपी वृक्षाच्या फांदीवर फुलं फुलवत अमर राहतो, तर शास्त्रज्ञ आपल्या शोधकार्यामुळे अमरत्व घेतो. आणि हे सगळं तातोबा शिक्षण घेतल्यामुळे, म्हणजे ते ज्ञानरूपी अमृत प्यायल्यामुळे घडतं. म्हणून तू ते अमृत घेतलंच पाहिजे. तसा त्यांच्या बडबडीनं कंटाळलेला तातू म्हणाला, गुरुजी, मला ते अमृत आत्ताच द्या, चटकन पितो आणि निघतो. मला इथून लवकुशकडं जायचं आहे. हे ऐकून गुरुजी मन मोकळेपणानं हसत म्हणाले, तातोबा, अरे ज्ञान अमृत प्यायचं म्हणजे शिक्षण घ्यायचं. तातोबा, मला वाटतं तू थोडं तरी शिकावंस. निदान स्वतःची ओळख असलेली सही तरी तुला करता आली पाहिजे. हे बघ बाळा, आपल्या सहीत आपलं व्यक्तित्व सामावलेलं असतं, ती स्वतःची ओळख असते. आमचा तातू गुरुजींच्या सततच्या बडबडीला कंटाळला आणि आता गुरुजींना दूध घेऊन जाताना तो माझी पाटी पेन्सिल घेऊन गुरुजींकडे जायला लागला आणि स्वतःच्या व्यक्तित्वाची खूण असलेली तातोबा नागू खोत सही शिकलाच. पण त्यानंतर मात्र तातूनं आपल्या हातात कधी पाटी पेन्सिल घेतली नाही. गुरुजी सतत त्याला शिक्षणाचा आग्रह करत राहिले. शेवटी तेच कंटाळले आणि आमचा तातू आपल्या सहीवर थांबला. आता वामन गुरुजी येऊन जवळजवळ 4 महिने होत आले होते, तरी आमच्या गौरी आणि रहीम मास्तरांचा कुठेही पत्ता नव्हता. आता ती दोघं पळून गेली होती, तर 4 महिन्यानंतर त्यांचा काही ठावठिकाणा मिळेल असं सगळ्यांना वाटलं होतं. पण नाही, ते दोघं कुठेतरी हवेत अदृश्य झालेले होते. पण सातमाईंनी सांगितलं म्हणून आम्ही विश्वासानं गौरीची वाट बघत राहिलो होतो. आराकाकाही आपली गौरी कधी ना कधी परत येणार या विश्वासानं आढ्याकडे बघत स्वस्थ बसले होते. आम्ही सगळे गावकरी आराकाका सीताकाकूंकडे येऊन जाऊन त्यांना सांभाळत होतो. गावकरी कुठे आजूबाजूच्या गावात गेले की मास्तरांची गौरीची चौकशी करतच होते, पण कुठेही काहीही हाती लागत नव्हतं. या 4-5 महिन्यात आमच्या आराकाकांची सीताकाकूची दशा झाली होती. आपण काय खातो काय पितो याची त्या दोघांना शुद्ध नव्हती. सीताकाकूंचे रडून रडून अश्रू आटून गेले होते. आमच्या वाड्यातल्या बायका मंडळी तसंच पार्वती काकू, द्रुपा काकू, रमी काकू आता सीताकाकूंच्या घरातच असत, त्यांचं जेवण खाण सांभाळत. बिचारे सीताकाकूंनी अंथरूण धरलं होतं. माझी आजी दर 2 दिवसाआड त्यांच्याकडे जाऊन येत असे आणि आमच्या वाड्यातली माणसं त्यांची शेतीवाडी सांभाळत आणि तातू त्यांच्या लवकुशला सांभाळत होता. आमच्या कांता आजी, किन्ना काकासुद्धा अधूनमधून जाऊन त्यांना धीर देऊन येत. आमच्या सगळ्या गावानं जरी आराकाका आणि काकूंना सांभाळलं होतं, तरी त्या दोघांची ती वेड्यागत झालेली परिस्थिती बघून अख्खं गाव हळहळत होतं.
त्यामुळे सगळ्यांनाच आता गौरीचा आणि मास्तरांचा राग यायला लागला होता. आता आम्ही गावकरीसुद्धा आरा काका आणि काकूंकडे जे घडलं होतं ते त्यांना विसरून जायला सांगून त्यांची कुठल्या तोंडानं समजूत घालणार होतो. त्या दोघांची समजूत घालणं म्हणजे एखाद्याचं पोर गेल्यानंतर त्याला सांगणं की बाबा आता सगळं विसर, पूर्णावरणाचं जेव, असा प्रकार होता तो. त्यामुळे माझी आजी जरी आरा काकांच्या वाड्यावर गेली तरी ती तिथे आरा काकांची आणि सीता काकूंची काही समजूत न घालता गप्प बसून परत येत असे. खरंच आमच्या त्या आनंदी सुखी आरा काकांचा वाडा अगदी स्मशान झालेला होता. तिथे आता आरा काकांचं खळखळून हसणं किंवा गौरीच्या पैंजणांचा मंजुळ आवाज नव्हता, तर सीता काकूंचं रडणं भरलेलं होतं. अजय मी खूप सुखी आहे असं सतत म्हणणाऱ्या त्यांना रहीम मास्तरांनी आणि गौरीने दुःखाच्या दरीत ढकलून दिलेलं होतं. आमच्या तातूला मात्र या दिवसात कामामुळे थोडीसुद्धा उसंत मिळत नव्हती. त्याला बिचारायला सकाळी लवकर उठून आमच्या जनावरांकडे बघायला लागे. तसंच म्हशीचं दूध काढणं, त्यांच्या चाऱ्या पाण्याकडे बघणं, हे सगळं करून नंतर गुरुजींचं सकाळचं दूध, चहा, जेवण देण्यासाठी त्याला सतत शाळेकडे ये जा करायला लागत असे. हे सगळं आटोपलं की लवकुशच्या तैनातीसाठी त्याला आरा काकांच्या वाड्याकडे पळावं लागलं ते वेगळंच. ही सगळी कामं आटोपून तो दुपारी एकदम जेवायलाच वाड्यावर यायचा. आपल्या तातूची ती कामामुळे होणारी दगदग बघून आजी वैतागायची आणि म्हणायची, ती मेली गौरी, ती मास्तरचा हात धरून पळून गेली आणि बिचारा माझा तातू मात्र कामाच्या वेढीला जुंपला गेलाय. आता आरा काकांच्या शेतीचा सगळा कारभार रामदास काकांनी आपल्या हातात घेतला होता. आरा काकांच्या या दारुण संकटात सगळा गाव त्यांच्या पाठीशी उभा राहिला होता. पण ह्या कशाची कल्पना आमच्या गुरुजींना नव्हती किंवा कुणीही त्यांना रहीम मास्तरबद्दल सांगितलेलं नव्हतं. तेव्हाच ती मजेशीर घटना घडली होती. काय झालं होतं, शनिवारी शाळेला अर्ध्या दिवसाची सुट्टी असे, पण आता वामन गुरुजी आम्हाला शनिवार रविवार सुट्टी न देता शाळा घेत, कारण वार्षिक परीक्षा जवळ येऊन ठेपली होती आणि गुरुजींच्या हिशोबानं 7वी 6वीचा अभ्यास फार मागे राहिला होता. आमचे रहीम मास्तर असताना ते आम्हाला शिकवत, पण ते शिकवणं वरवरचं होतं. आम्ही अभ्यास न करताही पास होत होतो, म्हणजे रहीम मास्तर आम्हाला पास करत होते. पण या गुरुजींची गोष्ट वेगळी होती. त्यांनी आधीच आम्हा विद्यार्थ्यांना बजावलं की मी तुमच्या सगळ्यांची परीक्षा चिकोडीहून प्रश्नपत्रिका मागवून घेणार आहे आणि त्यावरून तुम्हाला पास नापास ठरवणार आहे. तेव्हा सगळ्यांनी झटून अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे आता ते स्वतः आमचा झटून अभ्यास घेत होते. त्या दिवशी गुरुजी आम्हाला आई ही कविता शिकवत होते आणि आई ह्या 2 पवित्र शब्दांची महती किती थोर आहे हे पुन्हा पुन्हा आम्हाला अगदी भावपूर्ण होऊन रंगवून सांगत असताना गुरुजी एकदम ओल्या स्वरात म्हणाले, मुलांनो, ह्या कवितेच्या ह्या 2 ओळी नीट बघा. कवी म्हणतोय, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आई या कवितेचं सगळं सार ह्या 2 ओळीत भरलेलं आहे. या ओळींचा अर्थ असा आहे, तिन्ही जगाचा स्वामी म्हणजे एखादा मोठा सम्राट असला आणि त्याला आई नसली तर तो आईशिवाय भिकाऱ्यासारखा आहे बरं. त्यावेळी आम्ही पोरं कवीला आई नाही हे जाणून कवीचं ते पोरकेपणाचं दुःख आणि व्याकुळता बघून इतके भावनाप्रधान झालो की आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू भरलेले होते. मी तर आईला नेहमी उलट उत्तर कसं देते, तिचं काम आपण कसं करत नाही आणि तरीसुद्धा आई माझ्यावर किती माया करते हे सगळं आठवून रडायलाच लागले. माझ्याबरोबर आमची सगुणा रडायला लागली. रडता रडता माझ्याजवळ सरकून हलकेच म्हणाली, सरस्वते, ह्यापुढे आपण आता आपल्या आईला कधीच उलट उत्तर द्यायचं नाही, तिची सगळी कामं करायची. मी रडत रडत मान हलवली. त्यावेळी आमचे वामन गुरुजी आईच्या मायेनं भावनावश होऊन जोरजोरात आईचे गोडवे गात होते. ते अगदी आईमय होऊन गेले होते. तेव्हा अचानक आमचे दाढी वाढलेले, डोळे तांबारलेले आरा काका हातात कुऱ्हाड घेऊन पळत वर्गात शिरले. त्यांनी सरळ खुर्चीवर डोळे मिटून आई आई करणाऱ्या गुरुजींची मानगूड धरली. त्यांना खुर्चीतनं वर उचललं आणि किंचाळले, भाडव्या, माझ्या पोरीला पळवून नेतोस आणि आईची महती सांगत इथे बसतोस? अरे माझ्या सीतेची काय अवस्था केली तू? थांब, तुला आता तोडूनच टाकतो. असं म्हणून त्यांनी गुरुजींना जोरात खाली आपटलं आणि गुरुजींच्या छातीवर पाय ठेवून किंचाळले, भाडव्या, शिकवायचं सोडून भलतेच धंदे करतो तू? आम्ही पोरं उठून भयचकित नजरेनं आरा काकांकडे, त्यांच्या कुऱ्हाडीकडे पाहायला लागलो.
आराकाकांनी आपला कोऱ्हाडीचा हात वर उचलला तेव्हा प्रसंग ओळखून आमच्या आत्मा तुकादादांनी आणि कावत्या मावत्यांनी चटकन उठून आराकाकांचा हात वरच्यावर धरला. त्यांना ढकलत दाराकडे नेलं. गुरुजी एखाद्या भित्र्या सशानं कुत्र्याला घाबरून बेळा शिरावा ना, अगदी तसे थरथरत ओणव्यानं टेबलाखाली शिरून बसले. आमच्या आत्मा तुकादादा आणि कावत्या मावत्यामुळे पुढे होणारा मोठा अनर्थ टळला. पण आराकाका त्या चौघांना आवरत नव्हते. ते परत परत मागे वळून गुरुजींकडे बघत ओरडतच होते की भाडव्या, धंदे करतो ते करतो आणि टेबलाखाली लपतो. याद राख, मी आज नाही तर उद्या तुला तोडीन. जर तू खरा मर्देस तर ये बाहेर. त्यावेळी आत्मा तुकादादा कावत्या मावत्यानं आराकाकांना घट्ट मिठी मारून धरून ठेवलं होतं. तेवढ्यात नशीब आमचे लिंबोणी काका, राम काका विहिरीवर हातपाय धुवायला आले. त्यांनी आराकाकांचं ओरडणं ऐकलं आणि शाळेत काय भानगड चालली आहे हे बघण्यासाठी धावत शाळेत आले तर इथे हे असं चाललं आहे. त्यावेळी दोन्ही काकांनी प्रसंग ओळखून आराकाकांना ओढत ओढत त्यांच्या वाड्याकडे नेलं. तेव्हा मावत्यानं आराकाकांची कुऱ्हाड उचलली, रामकाकांच्या हातात दिली. आम्ही पोरं तर ते सगळं आखरीत बघून रडायलाच लागलो. आमच्या वर्गात हा असा गोंधळ माजला होता. त्यावेळी ते मराठीचं आईची महती सांगणारं पुस्तक खुर्चीखाली ओलं होऊन पडलं होतं. गुरुजी थरथरत टेबलाखाली पाय दोंडून बसले होते. त्यांचा चष्मा त्यांच्या छातीवर लोंबकळत होता. त्यांची दातखिळी बसली होती. आम्ही पोरं आजी करून ओरडत वर्गाच्या बाहेर पडलो तेव्हा लिंबोणी काका, राम काका आराकाकांना वाड्याकडे सोडून पळत पुन्हा शाळेकडे येत होते. तशी आम्ही वाड्याकडे पळणारी पोरं पटकन थांबलो आणि पुन्हा मागे वळून आता गुरुजींचं काय होतंय हे बघायला पुन्हा वर्गात आलो. लिंबोणी काका, राम काका टेबलाखाली वाकून गुरुजींना बाहेर यायला सांगत होते. म्हणत होते, गुरुजी घाबरू नका, आम्ही होत आता, तुम्ही या बाहेर. पण टेबलाखालनं काही हालचाल होत नव्हती. आम्ही पोरं वाकून गुरुजींना बघत होतो. तेवढ्या चिंगी ओरडली, काका गुरुजी मेले वाटतं. राम काका उभे राहिले. चिंगीकडे रागानं बघितलं त्यांनी आणि नंतर वाकून गुरुजींची पुन्हा मानगुड धरून त्यांना बाहेर ओढलं. आम्ही सगळ्यांनी बघितलं. गुरुजींची दातखिळ बसली होती. त्यांनी आपले डोळे वर फिरवले होते आणि आपल्या ओल्या धोतरात ते ओंडक्यासारखे ताठ होऊन पडले होते. आमच्या गुरुजींना असं बघून काही क्षणापूर्वी आईसाठी रडणारे आम्ही आता आमच्या गुरुजींसाठी रडायला लागलो. तेव्हा गुरुजींची परिस्थिती बघून आमचे लिंबोणी काका ओरडले, राम्या गुरुजींना उचल, हौदाकडे ने. रामकाकांनी एखाद्या चिरगुटासारखं गुरुजींना आपल्या खांद्यावर मारलं. हौदाकडे धावत सुटले. त्यांच्या पाठोपाठ आम्ही पोरं. काही पोरं तर आमच्या शेताकडे आणि वाड्याकडे गुरुजी मेले म्हणून सांगून पळत आली. आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या मंडळींना कळलं की शाळेकडे काहीतरी भानगड झाली आहे. तसं कदाचित रहीम मास्तर आणि गौरी परत आली म्हणून मंडळी पळत पळत शाळेकडे आली. तेव्हा आमच्या वाड्यातली सगळी बायका मंडळी आजी आत्यासह शाळेकडे पळत निघाली. रामकाकांनी गुरुजींना हौदावर नेऊन हौदात 4-5 वेळा बुचकळून काढलं. तेव्हा कुठे भिजलेल्या उंदराप्रमाणे स्थिती झालेल्या गुरुजींनी किंचित हालचाल केली होती. रामकाकांनी गुरुजींच्या तोंडावर थपडा मारल्या. दौलती काकांनी त्यांचे हातपाय चोळले. तसं कणत कणत गुरुजींनी आपले डोळे किलकिले करून आजूबाजूला बघितलं. त्यांची नजर माझ्या आजीकडे गेली. तसे ते कसे तरी धडपडून उठले, सरळ आजीकडे गेले. तिच्या पायाला घट्ट मिठी मारून रडत म्हणाले, अहो आजीबाई, ते कोण होतं? देवाची शपथ हो, मी गणपतीची शपथ घेऊन सांगतो, मी आयुष्यात कधी कोणाचा विनयभंग केला नाही हो. आणि ते मला म्हणत होते की आई. बोलता बोलता गुरुजी पुन्हा ताटकून पडले. आजी कपाळावर हात मारत म्हणाली, या आराला इथे येऊन हा सगळा गोंधळ घालायलाच पाहिजे होता का? तो आता माणसाची ओळखसुद्धा विसरला. जर त्यांनी खरंच गुरुजींना रहीम मास्तर समजून तोडलं असतं तर? यावर शिवा काका गंभीरपणे म्हणाले, तर काय, दुसरा मास्तर इथे आणायचा खर्च पुन्हा आपल्या बोकांडी बसला असता, दुसरं काही झालं नसतं. त्यावर आजी काही न बोलता तातूला म्हणाली, तातू गुरुजींना खांद्यावर मार, आपल्या वाड्यावर ने, आम्ही येतोय. आणि दौलती, मी गुरुजींना वाड्यावर नेतीये कारण ते आता इथे जर असले ना तर घाबरून त्यांना काहीही होऊ शकतं. अरे त्यांचं वयसुद्धा झालं आहे म्हणून मला भीती वाटते रे. त्यांची समजूत घालेपर्यंत ते आमच्या वाड्यात राहतील. मग तातूनं गुरुजींना खांद्यावर मारून आमच्या वाड्यात आणलं, ओसरीवर झोपवलं. त्यावेळी आमच्या घरातली सगळी मंडळी आणि बाकीचे काही गावकरी गुरुजींजवळ ओसरीवर बसून त्यांच्या शुद्धीवर यायची वाट बघत बसले. नेहमीप्रमाणे माझ्या आईने सगळ्यांना गुळाचा चहा दिला. बऱ्याच वेळानं माझी आजी कंटाळून म्हणाली, आता गुरुजी कधी शुद्धीवर येणार देव जाणे. आनंदे, अगं कांदा फोडून आणखी.
आनंदी आत्यानं कांदा फोडून आणला, तो गुरुजींच्या नाकाजवळ धरला. त्या कांद्याच्या वासानं गुरुजी 15-1 मिनिटांनी शुद्धीवर आले. शुद्धीवर आल्या आल्या त्यांनी जवळ उभ्या असलेल्या आनंदी आत्याचे हात घट्ट पकडले. तिच्याकडे बघत म्हणाले, आनंदे, अगं तो माणूस मला कुऱ्हाडीने मारणार होता गं. आत्या आपले हात सोडवत म्हणाली, गुरुजी, अहो तो माणूस वेडा होता, त्याला नेलं पोलिसांनी पकडून, आता घाबरू नका. त्यावेळी गुरुजींचा तो अवतार बघून आजी आत्यासह आम्ही आमचं हसं कसं बसं आवरलं. तेवढ्यात माझ्या आईने त्यांना गरम गरम चहा आणला. आजी म्हणाली, गुरुजी, आता तुम्ही आमच्या वाड्यात आहात, न घाबरता अगोदर गरम गरम चहा प्या. आत्मारामनं तुमचे कपडे आणलेत, आज जा कपडे बदला, नाही तर उद्या तुम्हाला येईल ताप. गुरुजींनी आपल्या थरथरत्या हातात कपबशी घेतली, पण त्यांचा हात इतका थरथरत होता की तातूनी चटकन पुढं होऊन ती कपबशी घेतली आणि बशीत चहा घालून तो त्यांना चहा पाजायला लागला. तेव्हा लहान मुलासारखं फुर्र फुर्र करत चहा पिणाऱ्या गुरुजींना बघून आम्हा सगळ्यांनाच आता त्यांचं हसू न येता विलक्षण दया यायला लागली. चहा प्यायल्यानंतर गुरुजींना खरंच बरं वाटलं. गुरुजी नंतर कसेबसे तिथे जमलेल्या सगळ्यांना म्हणाले, आता मी ठीक आहे, आजीबाईंच्या वाड्यात सुरक्षित आहे, तेव्हा आता तुमच्या कामाला जा. तसे लिंबोण्या काका पुढे आले आणि म्हणाले, गुरुजी, जर तुमची भीती गेली नसेल तर मी शिवा भक्ताला सांगून तुमच्या नावानं वेताळाला पान ठेवू का? आजी म्हणाली, लिंबोण्या, आता गुरुजींना विश्रांती घेऊ दे, तुम्ही सगळे निघा आपल्या कामाला. तेव्हा गुरुजी रामदास काकांना म्हणाले, कोण होते गृहस्थ? मला कुऱ्हाडीने मारायला आले होते हो. रामदास काका म्हणाले, गुरुजी, तो वेडा होता, तो कधी कधी असा आमच्या गावात कुऱ्हाड घेऊन फिरतो, घाबरू नका, पोलिसांनी नेलंय, तो उद्या सुटून येईल, तेव्हा आमची आई त्याच्याशी बोलेल. शिवा शिवा शिवा, काय सांगताय काय? एक वेडा मनुष्य कुऱ्हाड घेऊन फिरतो? आता त्यांनी मला ओळखलं आहे की हो, आता तुम्हाला शाळेत येऊन कधी ठार करू शकतो. अहो गुरुजी, ऐका तू. गुरुजी काही ऐकण्यापूर्वी पुन्हा ताठ होऊन पडले. ते बघून खरंच आता आजी फार वैतागली. रामदास काकांना म्हणाली, रामदासा, तुला कुठं काय बोलावं हे कळत नाही, ह्या गुरुजींना तरी काय म्हणावं? आता हे सारखे असे बेशुद्ध पडणार का? आत्या म्हणाली, आहे, अगं गुरुजींचा तरी काय दोष आहे? कोणी जर असं आपल्या अंगावर कुऱ्हाड घेऊन धावून आलं तर त्याचा परिणाम हा असाच होणार. नशीब 12ला वेळीच पोरांनी अडवलं, नाही तर पुन्हा दुसरा मास्तर शोधायला लागला असता. आणि त्या परदेशी हेडमास्तरला आपण काय सांगितलं असतं मग? तसे आमचे किन्ना काका म्हणाले, आनंदी अक्के, आपण त्या शिक्षण खात्याला पुन्हा अर्ज केला असता, त्यात लिहिलं असतं की आमचा एक मास्तर गौरीला घेऊन पळाला, दुसऱ्या मास्तरला गौरीच्या बापानं तोडला, आता तिसरा मास्तर द्या गावाला. किन्ना काकांचं हे बोलणं ऐकून आधीच वैतागलेली माझी आजी रागाने म्हणाली, किन्ना, तुझ्या जिभेला काही हाड आहे का नाही रे? प्रत्येक खेपेला वाटेल ते कसं बडबडतोस? मेल्या इथं लहान मुलं, त्याचं भान ठेव. चला सगळेजण निघा आपापल्या कामावर. रामदास, शिवा, नागो, विठ्ठला, बाळकृष्णा, निघा शेतावर, आम्ही बघतो गुरुजींकडे. नंतर आमचा वाडा रिकामा झाला. या सगळ्या प्रकरणानंतर आमचे गुरुजी चांगले 8 दिवस तापाने आजारी पडले. रामदास काकांनी 2 वेळा त्यांच्यासाठी डॉक्टरला आणलं, तरी ते 1 मिनिट आजी आणि आत्याला सोडून राहत नव्हते आणि रात्री ते आमच्याच वाड्यात झोपत होते, तातूच्या जवळ. पण ह्या सगळ्या प्रकरणाचा सगळ्यांना मनस्ताप झाला. एकदा रागानं आजी सरळ आराकाकांच्या वाड्यावर गेली, रागवून त्यांना खूप बोलली. त्यांच्या अशा वागण्यानं जो गुरुजींचा जीव गेला असता तर ते स्वतः आणि मांजरीवाडी कशी गोत्यात आली असती हे तिने त्यांना पुन्हा पुन्हा सांगितलं. आराकाकांना आपली चूक कळली होती, त्यामुळे त्यांनी आजीची माफी मागितली. पण ह्या प्रकरणानंतर आमचे गुरुजी शाळेत कधी एकटे राहिले नाहीत. आता तर ते वर्गात शिकवताना सुद्धा नेहमी दार बंद करून शिकवायला लागले. नंतर शाळेत न झोपता दौलती काकांच्या कणगीच्या खोलीत जाऊन झोपायला लागले आणि रात्री वाड्यातून शाळेकडे परत येताना त्यांना माझे काका किंवा तातूची सोबत हवी असायची. नंतर हे प्रकरण हळूहळू संपलं. या प्रकरणाला चांगले 15 दिवस झाले आणि एकदा आमचे गुरुजी वर्गात शिकवत असताना वर्गाच्या बंद दरवाज्यावर हळूहळू टकटक झाली. मावत्यानं जाऊन दार उघडलं तसे आमचे आराकाका भसदिशी आत शिरले. गुरुजींच्या टेबलाजवळ गेले. सगळ्या वर्गाने बघितलं की आमचे गुरुजी खुर्चीत नव्हतेच. ते कधीच टेबलाखाली शिरले होते. डोळे गरगरवीत शिव शिव करत थरथरायला लागले होते. पण ते ताठ पडण्यापूर्वी आराकाका टेबलाखाली वाकून त्यांना म्हणाले, गुरुजी, त्या दिवसाबद्दल मला क्षमा करा, माझा तोल गेला होता. गुरुजी, तुम्ही मला माझ्या वडिलांसारखे पूज्य आहात, मला क्षमा करा, पुन्हा असं नाही कधी घडणार.
एवढं म्हणून आरा काका शांतपणे निघून गेले. ते गेल्यावर आमच्या आत्मा तुकादादांनी आणि कावत्या मावत्यांनी गुरुजींना किती वेळा सांगितलं तरी गुरुजी बाहेर न येता पुन्हा ताठ होऊन पडले. पुन्हा वर्गात गोंधळ. पुन्हा त्यांना आमच्या वाड्यात आणलं गेलं. पुन्हा ते तापाने आजारी पडले. त्यावेळी मात्र त्यांच्या त्या आजारपणात रोज आमचे आरा काका येत, त्यांना भेटून जात. एक दोनदा सीता काकू आल्या. तेव्हा गुरुजींना जाणवलं की हे ग्रस्त वेडे नाहीत, तर चांगले सुसंस्कृत संसारी सभ्य ग्रस्त आहेत आणि हळूहळू त्यांची भीती गेली. तरी देखील नंतर गुरुजींना नेहमी एक प्रश्न पडत असे की हे एवढे सभ्य ग्रस्त त्या दिवशी असे का वागले. त्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना विचारूनही त्यांना मिळालं नाही. आमच्या शिरगुप्पीला दरवर्षी डिसेंबरच्या 22 तारखेला म्हाळसादेवीची मोठी यात्रा भरत असे. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या जत्रेखालोखाल ही जत्रा. आता म्हाळसा काय किंवा अंबाबाई काय किंवा कुठलीच देवी आमच्या खोतांचं दैवत नव्हतं. फक्त सातमाई ह्याच आमच्या दैवताला आम्ही मानत होतो. आमच्या देवघरात इतर देवदेवतांच्या मूर्ती होत्या. परसातल्या साधूचा प्रसाद डबीत तिथेच देवघरात ठेवलेला होता, पण आमच्या वाड्यात फक्त सातमाई भरलेल्या होत्या. दरवर्षी अंबाच्या जत्रेला तिच्या पायाशी जाऊन तिचा आशीर्वादाचा पदर आपल्या कुटुंबावर मागायचा ही फक्त आमच्या संपूर्ण मांजरीवाडीची पूर्वजांपासून चालत आलेली परंपरा होती आणि अशा परंपरा कोणी सहसा मोडत नाही, म्हणून आम्ही दरवर्षी अंबाच्या जत्रेला जात होतो. आता म्हाळसादेवी किंवा यल्लम्मा देवी ह्या काय आमच्या दैवत नव्हत्या. तरी म्हाळसा यल्लम्मा देवी या आमच्या मंगी काकूची मात्र दैवत होती. त्यामुळे एकदा माझी आजी मंगी काकूला सहज म्हणाली, मंगे, अगं म्हाळसा देवी तुमच्या घराण्याचं दैवत आहे ना, तुला तिच्या पायावर जाऊन तिचा पदर मागायचा असेल तर मी नागोला सांगून तुला आणि तातूला तिच्या पायावर घालायला सांगते, नाही तर गुणा, शेवंती, कमळी आणि आनंदी येतील तुझ्याबरोबर. मंगी काकू शांतपणे म्हणाल्या, आये, म्या सातमाईंची सून हाय, माझा दैवत सातमाय आहे ती, त्यांचा आणि तुमचा पदर माह्याव आणि माह्या संसाराव आहे आणि तेवढा मना मोप आहे. मना आणि कोणाच्या पदराची काय पण गरज नाही. ते ऐकून माझी आजी गप्प बसली. त्यावेळी तिलाही वाटलं होतं की खरंच खोतांच्या सुनांना सातमाईचा पदर असताना त्यांना दुसऱ्या कोणाच्या पदराची आवश्यकताच नाही. श्रोते हो, हे प्रकरण इथेच संपलं. पुढचं प्रकरण आहे आरा काकांच्या लवकुशचं दुर्दैव. हे ऐकण्यासाठी भेटूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.